लोकसभा झालेल्या, विधान परिषद सुद्धा झालेल्या आहेत आणि आता सिनेटच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. कसा आत्मविश्वास आणि कशा पद्धतीने ठाकरे गटाची तयारी आतापर्यंत झाली? मुंबई विद्यापीठाने उशिरा का होईना पुन्हा एकदा सिनेटच्या निवडणुका या घोषित केलेल्या आहेत आणि आजपर्यंत युवा सेनेची स्थापना झाल्यापासून जो इतिहास राहिलेला आहे की आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये युवा सेनेचं पॅनल हे मुंबई विद्यापीठात जिंकून येतं. यावेळी सुद्धा त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार. आम्ही गेल्या वेळी सुद्धा 10 पैकी 10 उमेदवार दिले होते, जिंकवले होते. परत एकदा आम्ही संपूर्ण 10 सदस्यांचं पॅनल आज आम्ही फॉर्म भरतो आहोत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की मुंबई विद्यापीठातील जेवढे मतदार आहेत, पदवीधर आहेत, ते परत एकदा आमच्या मागे ठामपणे उभे राहतील आणि सर्व 10च्या 10 जागा आम्ही या जिंकू. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. खरं तर मागच्या वेळेलाच ही निवडणूक होणं अपेक्षित होतं, मात्र त्यावेळी रडीचा डाव झाला असा सुद्धा आरोप करण्यात आला. कोर्टात सुद्धा हे प्रकरण गेलेलं होतं आणि आता अखेरीस ही निवडणूक लागलेली आहे. नाही, मला वाटतं की मुंबई विद्यापीठाच्या सुवर्ण इतिहासामध्ये एक अत्यंत म्हणजे कमकुवत आणि दळबद्री प्रशासन असं आता सध्या बसलेलं आहे. म्हणजे सांगायला गेलं तर साधारणतः 1,15,000 मतदारांनी या सिनेट निवडणुकीसाठी नोंद केली होती. त्यापैकी छाननी केल्यानंतर 92,000ची मतदार यादी जाहीर होते. उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातात आणि निवडणुकीच्या 4 दिवसापूर्वी ती निवडणूक रद्द केली जाते. त्यानंतर अख्खी मतदार यादी रद्द केली जाते आणि त्यानंतर परत एकदा शून्यापासून मतदार नोंदणी करून आता केवळ 13,406 मतदारांची यादी फायनल केली गेली. म्हणजे 6 महिन्यापूर्वी 92,000ची यादी होती, आता 13,000ची यादी झाली. आणि असं करून सुद्धा या लोकांनी निवडणूक कधी ठेवली आहे तर 22 सप्टेंबरला ठेवलेली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतःच सांगतात की 20 सप्टेंबरला विधानसभेची आचारसंहिता लागणार. म्हणजे मुंबई विद्यापीठाला निवडणुका घ्यायच्या आहेत की केवळ पदवीधरांच्या समोर नाटक करायचे, ढोंग करायचे, हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. आणि प्रत्येक वेळी आम्ही असू किंवा आमच्या सहित इतर विद्यार्थी संघटना असतील, आम्ही तयारी करायची, आम्ही मतदारांच्या सामोरे जायचं, आम्ही लोकांना आव्हान करायचं, पदवीधरांनी मनाची तयारी करायची आणि निवडणुका रद्द करायच्या. हा एक पळकुटेपणाचा डाव आहे. आत्ताचं जे सरकार आहे, भाजप असेल, मिंदे गट असेल किंवा अजितदादांचा गट असेल, यांना पूर्ण कल्पना आहे जर मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये परत एकदा आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेचं पॅनल हे 10 पैकी 10 जागा जिंकेल. आणि म्हणून हे घाबरटपणाची ही सगळी लक्षणं आहेत. आम्हाला अपेक्षा आहे 2.5 वर्षांनंतर लेट का होईना किमान या 22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका या झाल्या पाहिजेत. परत एकदा सांगतो, आम्ही संपूर्ण 10 सदस्यांचं पॅनल उतरवत आहोत. आम्हाला खात्री आहे आमचे 10चे 10 सदस्य निवडून येतील. आपले 10 उमेदवार रिंगणात आहेत, मात्र कुठले प्रमुख मुद्दे विद्यार्थ्यांचे, पदवीधरांचे आहेत जे तुम्ही घेऊन ह्या निवडणुकीला सामोरं जाणार? अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. अनेक मुद्द्यांना आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उपकेंद्रांचा मुद्दा असेल, रिझल्ट उशिरा लागण्याचा मुद्दा असेल, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा मुद्दा असेल, फी वाढचा मुद्दा असेल, या वेगवेगळ्या विषयांवर जिथे प्रेमाने विषय सुटले तिकडे प्रेमाने सोडवले. जिथे सिनेटच्या माध्यमातून आमच्या सिनेट सदस्यांनी सिनेटमध्ये मांडणी केली ते सोडवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही जिथे सुटले नाही तिकडे उग्र आंदोलनं सुद्धा युवा सेनेने केलेली आहेत. आणि या सगळ्याला घेऊन आमचा संपूर्ण कार्य अहवाल तयार आहे. आम्ही परत एकदा मतदारांच्या समोर जाऊ. आम्हाला खात्री आहे की मतदार आमच्या मागे उभे राहतील. विधान परिषदेचे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीमध्ये युवा सेनेचं एक मोठं योगदान होतं आणि तोच करिश्मा या सिनेटच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. लोकसभा जिंकलो, विधान परिषद आणि शिक्षकची मुंबईतली निवडणूक जिंकलो आणि आता मुंबई विद्यापीठाची पण आम्ही निवडणूक जिंकू. युवा सेनेने प्रचंड मेहनत गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेली आहे. एक चांगलं संघटन युवा सेनेचं उभं आहे. सामान्य युवा सैनिकांनी या निवडणुकीसाठी सिनेट असेल किंवा पदवीधर असेल याकरता मेहनत केलेली आहे आणि त्यांच्या मेहनतीला 100% यश मिळेल. आदित्य ठाकरे साहेबांसारखं एक उत्तम नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा चेहरा पाहता, कार्यकर्त्यांची मेहनत पाहता आम्हाला कॉन्फिडन्स आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.